महार पोलादपूर शिक्षण विभागातील विविध अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजेच मनविसे प्रचंड आक्रमक झालीये। रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या एका वादळी बैठकीत मनसे आणि मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। याच पार्श्वभूमीवर मनविसेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे आणि महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठली। यापूर्वी प्रशासनाला दिलेल्या निवेदनांवर आणि तक्रारींवर नेमकी काय कारवाई केली, असा थेट जाब मनसैनिकांनी अधिकाऱ्यांना विचारला। मनविसे तालुका अध्यक्ष पोलादपूर, आमचे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि आमचे मनविसेचे अध्यक्ष सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि आमचे राज्य संघटक यश सरदेसाई साहेब आणि प्रशांतजी कणोजिया साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे मनसेचे मनविसे आणि मनसे अलिबाग टीम असेल, आमची रायगड जिल्हा महाड पोलादपूर टीमचे सगळे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत हे आजचं आंदोलन होतं। आजचं आंदोलन होतं ते शिक्षणाच्या संदर्भात होतं। वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला, निवेदनं दिलेली, पण त्याला कोणताही प्रतिसाद आपल्याला शिक्षण विभागाकडून मिळत नव्हता। कोकण भवनचे कोकण आयुक्त साहेब असतील, शिक्षण उपसंचालक साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, या सगळ्यांनी आदेश करूनही कुठेतरी शिक्षण विभाग या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय की काय असं आम्हाला वाटल्याने आजची ही रोकटोक चर्चेचं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आणि त्यानुसार तिथे ही चर्चा संपन्न झाली। काय